नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण एक अशी जाहिरात घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये एकूण 115 पदे असणार आहेत. ही जाहिरात आजपर्यंतची सर्वात मोठी जाहिरात आहे आणि ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. कारण ही संस्था अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे. यामधील पदे सहशिक्षक, अधीक्षक, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, कामाठी, स्वयंपाकी आणि मदतनीस अशा प्रकारचे आहेत. तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर जाहिरात आहे अल्पसंख्याक शिक्षण संस्थेची. मित्रांनो, या जाहिरातीमध्ये एकूण 115 पदे आहेत. या सर्व 115 पदांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. तर जाहिरात आहे अल्पसंख्याक शिक्षण संस्था. संस्थेच्या विविध शाखेत अनुदानित व विनाअनुदानित रिक्त जागा खालीलप्रमाणे भरायच्या आहेत. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे सहशिक्षक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MA इंग्लिश BEd, माध्यम आहे मराठी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदासाठी 38,600 ते 1,42,400 पर्यंत असणार आहे. याकरिता एकूण 4 पदे रिक्त आहेत. दुसरे पद आहे, पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MA इंग्लिश BEd, माध्यम आहे कन्नड. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता 38,600 ते 1,22,800 पर्यंत असणार आहे. याकरिता एकूण 4 पदे रिक्त आहेत. तिसरे पद आहे, पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MSc बायो BEd, माध्यम आहे इंग्रजी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता 44,900 ते 1,42,400 पर्यंत असणार आहे. याकरिता एकूण 4 पदे रिक्त आहेत. चौथे पद आहे, पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MSc फिजिक्स BEd, माध्यम आहे इंग्रजी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता 44,900 ते 1,42,400 पर्यंत असणार आहे. याकरिता एकूण 4 पदे रिक्त आहेत. पाचवे पद आहे, पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MSc केमिस्ट्री BEd, माध्यम आहे इंग्रजी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता 44,900 ते 1,42,400 पर्यंत असणार आहे. याकरिता एकूण 4 रिक्त पदे आहेत. सहावे पद आहे, पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MSc मॅथ्स BEd, माध्यम आहे इंग्रजी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता 44,900 ते 1,42,400 पर्यंत असणार आहे. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. सातवे पद आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता आहे MSc मॅथ्स BEd, माध्यम आहे इंग्रजी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता 44,900 ते 1,42,400 पर्यंत असणार आहे आणि याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. आठवे पद आहे, पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MA मराठी BEd, माध्यम आहे इंग्रजी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता 44,900 ते 1,42,400 पर्यंत असणार आहे. याकरिता एकूण 4 पदे रिक्त आहेत. नववे पद आहे, पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA किंवा MA मराठी सोबतच BEd, माध्यम आहे मराठी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली वेतन श्रेणी. याकरिता एकूण 3 पदे रिक्त आहेत. 10वे पद आहे, पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता
BA किंवा MA इंग्लिश सोबतच BEd, माध्यम आहे मराठी, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली वेतन श्रेणी. याकरिता एकूण 3 पदे रिक्त आहेत. यानंतरच्या पदांची माहिती जाणून घेण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. 11वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA किंवा MA हिंदी सोबतच BEd, माध्यम आहे मराठी, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 3 रिक्त पदे आहेत. 12वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BSc किंवा MSc मॅथ्स सोबतच BEd, माध्यम आहे मराठी, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली वेतन श्रेणी. याकरिता एकूण 4 पदे रिक्त आहेत. 13वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BSc किंवा MSc सायन्स सोबतच BEd, माध्यम आहे मराठी, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली वेतन श्रेणी. याकरिता एकूण 3 पदे रिक्त आहेत. 14वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BSc सायन्स BEd, तसेच TET किंवा CTET पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे मराठी, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. 15वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA BEd सोबतच TET किंवा CTET पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे मराठी, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे. 16वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BSc सायन्स तसेच BEd सोबतच TET किंवा CTET पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे कन्नड, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. 17वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA BEd सोबतच TET किंवा CTET पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे कन्नड, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे. 18वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BSc किंवा MSc मॅथ्स सोबतच BEd, माध्यम आहे कन्नड, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली वेतन श्रेणी. याकरिता एकूण 3 पदे रिक्त आहेत. 19वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BSc किंवा MSc सायन्स सोबतच BEd, माध्यम आहे कन्नड, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली वेतन श्रेणी. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. 20वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA किंवा MA कन्नड सोबतच BEd, माध्यम आहे कन्नड, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. 21वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA किंवा MA हिंदी सोबतच BEd, माध्यम आहे कन्नड, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. 22वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA किंवा MA इंग्लिश सोबतच BEd, माध्यम आहे कन्नड, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. आणि याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. 23वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA किंवा MA
हिस्ट्री ऑब्लिक जिओग्राफी सोबतच B.एड, माध्यम आहे कन्नड, वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. 24वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC किंवा B.एड सोबतच TAT किंवा CTAT पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे मराठी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली आणि याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. 25वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC किंवा BSc D.एड सोबतच TAT किंवा CTAT पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे मराठी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. 26वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC किंवा D.एड सोबतच TAT किंवा CTAT पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे कन्नड. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 3 पदे रिक्त आहेत. 27वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC किंवा BSc D.एड सोबतच TAT किंवा CTAT पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे कन्नड. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 4 पदे रिक्त आहेत. 28वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC किंवा D.एड सोबतच TAT किंवा CTAT पेपर 1 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे कन्नड. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. 29वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC किंवा BSc D.एड सोबतच TAT किंवा CTAT पेपर 1 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे कन्नड. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. 30वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC किंवा D.एड सोबतच TAT किंवा CTAT पेपर 1 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे मराठी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली आणि याकरिता एकूण 4 पदे रिक्त आहेत. 31वे पद आहे. पदाचे नाव आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC किंवा BSc D.एड सोबतच TAT किंवा CTAT पेपर 1 पास असणे आवश्यक आहे. माध्यम आहे मराठी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली आणि याकरिता एकूण 4 पदे रिक्त आहेत. 32वे पद आहे. पदाचे नाव आहे अधीक्षक. शैक्षणिक पात्रता D.एड किंवा B.एड माध्यम आहे मराठी. वेतन श्रेणी 29,200 ते 92,300 पर्यंत. याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे. 33वे पद आहे. पदाचे नाव आहे लिपिक. शैक्षणिक पात्रता HSC संगणक तज्ज्ञ व टॅली माध्यम आहे मराठी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली 19,900 ते 63,200 पर्यंत असणार आहे. याकरिता एकूण 8 पदे रिक्त आहेत. 34वे पद आहे. पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक. शैक्षणिक पात्रता HSC सायन्स माध्यम आहे मराठी. वेतन श्रेणी शिक्षण सेवक पदाकरिता लागू असलेली 21,700 ते 69,600 पर्यंत असणार आहे. याकरिता एकूण 5 पदे रिक्त आहेत. 35वे पद आहे. पदाचे नाव आहे शिपाई. शैक्षणिक पात्रता 7वा वर्ग माध्यम आहे मराठी. वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 पर्यंत. याकरिता एकूण 8 पदे रिक्त आहेत. 36वे पद आहे. पदाचे नाव आहे कामाठी. शैक्षणिक पात्रता वर्ग 7वा माध्यम आहे मराठी. वेतन श्रेणी 15,000 ते 47,600. याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे. 37वे पद आहे. पदाचे नाव आहे स्वयंपाकी. शैक्षणिक पात्रता वर्ग 7वा
वेतन श्रेणी 16,600 ते 52,400 पर्यंत. याकरिता एकूण 3 पदे रिक्त आहेत. 38वे पद आहे. पदाचे नाव आहे मदतनीस. शैक्षणिक पात्रता वर्ग 7वा. वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 पर्यंत. याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे. तर अशा प्रकारचे ही एकूण 115 पदे आहेत. वरील शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्र व छायांकित प्रती जोडून स्वहस्ताक्षरातील अर्जासह खालील पत्त्यावर मंगळवार दिनांक 14/4/2026 रोजी सकाळी 10 वाजता खालील पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहावे. तज्ज्ञ, अनुभवी, उपक्रमशील, प्रयोगशील, होतकरू आणि कौशल्यपूर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. विशेष सूचना: इयत्ता 6वी ते 8वी वर्गावरील पदवीधर उमेदवारांना TAT किंवा CTAT पात्रता अनिवार्य राहील. ही जाहिरात अध्यक्ष, शाळा समन्वय समिती, सर्वोदय शिक्षण संस्था ओमदी, तालुका जत, जिल्हा सांगली यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 14/4/2026 ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.